थायरॉइड अँड हॉर्मोन स्पेशालिस्ट म्हणून त्या रुग्णसेवा देतात. शौर्य सुपर स्पेशालिटी क्लिनिक अँड रिसर्च सेंटर मिरज इथे त्या कार्यरत आहेत. डॉक्टर मनोज कुमार पाटील देखील या चर्चेत सहभागी झालेले आहेत. ते डायबेटॉलॉजिस्ट अँड एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी MD मेडिसिन, DM एंडोक्रायनॉलॉजी, DNB एंडोक्रायनॉलॉजी या पदवी संपादित केलेल्या आहेत. धुळ्यातील सुश्रुत हॉस्पिटलमधून ते रुग्णसेवा देतात. सर्व डॉक्टरांचं आजच्या या चर्चेत मनापासून स्वागत करते. नमस्कार. आता आपण चर्चेला सुरुवात करूया. पहिलाच प्रश्न डॉक्टर अभिजित आपल्यासाठी आहे. खरं तर मधुमेहाबाबत आजकाल अनेकदा अनेक गोष्टी कानावर पडतात, पण मुळात मधुमेह नेमका काय आजार आहे हे आज आपल्याकडून जाणून घ्यायचंय. तर मधुमेह हा बेसिकली दीर्घकालीन राहणारा आजार आहे, ज्यात मुख्यत्वे करून दोन प्रकारचे डिफेक्ट आढळतात. एक तर म्हणजे इन्सुलिन, जे आपलं मुख्यत्वे करून चयापचयाच्या क्रियामध्ये असणारा हार्मोन्स आहे, याची कमतरता असते, अभाव असतो, किंवा मग याचा सेलमध्ये एंट्रीसाठी जी मदत होते ती हे इन्सुलिन होत नाही, त्याला आपण रेझिस्टन्स म्हणतो. तर अशा दोन्ही स्वरूपाचा डिफेक्ट असतो. त्यामुळे रक्तातील जे ब्लडमधील साखर आहे ही वाढून येते, त्याला आपण डायबिटीस म्हणतो. अच्छा डॉक्टर मनोज, मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर कामाच्या ठिकाणी कसा परिणाम होतो? मधुमेहामुळे कामाच्या ठिकाणी जो व्यक्ती काम करतो त्याच्या कार्यक्षमतेवर अनेक प्रकारे परिणाम होऊ शकतो. जसं रक्तातील साखरेची पातळी जर कमी जास्त झाली तर त्या व्यक्तीला मानसिक व शारीरिक दोन्ही प्रकारचे परिणाम होऊ शकतात. बऱ्याच वेळा पेशंटला गरगर वाटून येते, चक्कर येते, थकवा जाणवतो. सोबतच त्याचं लक्ष केंद्रित करण्याची शक्ती कमी होऊन निर्णय चुकीचे होतात. बऱ्याच वेळांना मधुमेह व्यक्तीला वारंवार आरामाची गरज असते. तसंच दृष्टीवर परिणाम होऊन बऱ्याच वेळा पेशंट त्याला अंधुक दिसू शकतं. सोबतच वारंवार मधुमेहामुळे दुष्परिणामामुळे आजारी पण येऊन त्याला बऱ्याच वेळा रजा घ्यावी लागते. आणि मधुमेह व्यवस्थापन बघितलं थोडं चॅलेंजिंग असतं. तर अशा वेळेस ते कंटिन्यूस करताना व्यक्तीला नैराश्य किंवा चिंता निर्माण होऊन त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तर यासाठी आपल्या योग्य अशा एक्सपर्ट डॉक्टरची मदत घेणं आवश्यक असतं. अच्छा डॉक्टर प्राची, ज्या व्यक्तींमध्ये मधुमेह असतो, ज्या व्यक्ती मधुमेहाशी झुंज देत असतात, त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, प्रामुख्याने कामाच्या ठिकाणी? डायबिटीज पेशंटना कामावर असतानाही शुगर कंट्रोल करायला अनेकदा शुगर चेक करावी लागू शकते, ग्लुकोमीटर कॅरी करावं लागू शकते, इन्सुलिन त्यांना कॅरी करावी लागू शकते, त्यांना वेळेवर गोळ्या इन्सुलिन घ्यावी लागते, त्यांना व्यवस्थित आहार काळजीपूर्वक निवडावा लागतंय. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यांच्या शुगर कंट्रोल ठेवायला कामावर असतानाही सुद्धा. मग डायबिटीज पेशंट कधी कधी त्यांच्या सहकाऱ्यांना किंवा बॉसना डायबिटीज आहे असं सांगत नाही, ते खाजगी ठेवतात. तर त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम्स येऊ शकतात, गैरसमज होऊ शकते, सहकाऱ्यांना सपोर्ट मिळत नाही, मग उलट स्टिग्मा निर्माण होऊ शकतो. तर डायबिटीज पेशंटना जर शुगर कंट्रोल नसेल तर त्यांना वेदना किंवा थकवा जाणवू शकतो. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमता कमी होऊ शकतं. तर म्हणून कामावर डायबिटीज पेशंटच्या काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. अच्छा, आपण डॉक्टर मनोज कुमार यांच्याकडून आणि डॉक्टर प्राची यांच्याकडून जाणून घेतलेलंच आहे की मधुमेहामध्ये आपण कामाच्या ठिकाणी कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जातो किंवा व्यवस्थापन कसं करू शकतो. डॉक्टर अभिजित, आपल्याकडून जाणून घ्यायचंय की जी व्यक्ती मधुमेहाशी झुंज देत असते ती तिचं कामकाजी जीवन अगदी व्यवस्थितपणे सांभाळू शकते? नक्कीच. डायबिटीज असणारा पेशंट हा जवळपास नियर नॉर्मल इतरांसारखं आयुष्य जगू शकतो. फक्त त्याला काही गोष्टींची जी काळजी घ्यावी लागेल, जसे की रेग्युलर मेडिकल सल्ला आणि नियमित रक्ताची तपासणी, औषध किंवा इन्सुलिन जे आपण स्वरूपात तो ट्रीटमेंटवर असेल त्याची रेग्युलर कॉम्प्लायन्स किंवा म्हणजे रोज जे आपण नियमितपणे घेणे, आणि सोबतच लाईफस्टाईल, ह्या 3-4 गोष्टी जर व्यवस्थित आपण पाळल्या तर जवळपास नियर नॉर्मल लाईफ ते पेशंट जगू शकतात. होय, खरं तर कोणताही आजार हा अचानक येत नाही, तर त्याचे अनेक संकेत आपल्याला आपलं शरीर देत असतं. मधुमेहाची सुरुवातीची कोणती अशी लक्षणं आपल्याला जाणवतात ज्याकडे आपण अजिबात दुर्लक्ष करता कामा नये? डॉक्टर मनोज कुमार. खूप चांगला प्रश्न आहे. जसं आपण पाहतो की आजची आपली बदललेली जीवनशैली आहे, यामुळे प्रत्येक व्यक्ती जो 40 किंवा 40च्या वरती आहे त्या व्यक्तीने दरवर्षी शुगर चेक करून घेणे खूप आवश्यक आहे. पण जर आपण पाहिले की सुरुवातीची लक्षणं मधुमेहाची जी अशी असतात की बऱ्याच वेळा पेशंटचं वजन कमी होतं,
त्याला परत परत लघवी होते, वारंवार त्या तहान लागते, वारंवार भूक लागते. हे चालू असताना सुद्धा वजन कमी होत राहतं. बऱ्याच वेळा लघवीच्या जागेला परत परत इन्फेक्शन होणं, सोबतच पायाला मुंग्या किंवा जळजळ होणं, तसेच बऱ्याच वेळा एखादी जखम असेल ती लवकर भरून न निघणे, अशा प्रकारचे लक्षण आल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांकडे दाखवावे. बऱ्याच वेळा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर यामध्ये आपण बघू शकतो की अर्ली लवकर निदान करून आपण जे आपल्या शरीरावर डायबिटीसचा परिणाम आहे त्याला आपण थांबवू शकतो. अच्छा, डॉक्टर मनोज कुमार यांनी आपल्याला अतिशय महत्वाचे असे इशारे सांगितलेले आहेत जे मधुमेहाबाबत आपल्याला आपलं शरीर देत असतं. हे इशारे किती महत्वाचे आहेत, किती गांभीर्याने आपण त्याकडे लक्ष द्यायला हवं डॉक्टर प्राची? डॉक्टर मनोजने सांगितले सगळे इशारे डायबिटीज ओळखायला खूप महत्वाचे आहे. त्यांचा वेळेवर ओळखणे खूप महत्वाचं आहे, कारण जेव्हा लवकर आपण डायबिटीज ओळखणार तेव्हा लवकर आपण ते पेशंटना जीवनशैलीबद्दल सूचना देऊ शकतो. त्यांना डायबिटीजच्या गोळ्या, इन्सुलिन चालू करू शकतो. कारण रिसर्चमध्ये आहे की जेव्हा लवकर आपण डायबिटीज ओळखतो आणि त्याचं ट्रीटमेंट सुरू करतो, जेव्हा चांगला आपण शुगर कंट्रोल ठेवतो, तेवढं आपण पुढे जाऊन डायबिटीसचे गुंतागुंत कॉम्प्लिकेशन्स टाळू शकतो. डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे डोळ्यांचं नुकसान किंवा हृदयविकार, स्ट्रोक, न्यूरोपॅथी, किडनी विकार हे सगळे डायबिटीसचे गुंतागुंत आपण टाळू शकतात जर आपण वेळेवर डायबिटीसचे इशारे ओळखले आणि वेळेवर ट्रीटमेंट चालू केलं. अच्छा, खरं तर डॉक्टर प्राची आपण मगाशी सांगितलं की कामाच्या ठिकाणी आपण मधुमेहामध्ये कशी काळजी घ्यायला हवी, आपण कोणकोणती औषधं घ्यायला हवी आणि त्याची वेळ किती ठरलेली असते. त्याचप्रमाणे ना खरं तर मधुमेहामध्ये आपण आपलं मानसिक आरोग्य जपणं सुद्धा फार महत्वाचं असतं. डॉक्टर अभिजित, आपल्याकडून जाणून घ्यायचंय की मधुमेहामध्ये का इतकं महत्व असतं मानसिक आरोग्य जपण्याला? खूप चांगला प्रश्न विचारला मॅडम. आजच्या धकाधकीच्या जीवनात सगळ्यांच्याच आयुष्यात स्ट्रेस, अँझायटी किंवा नैराश्य जेवढ्या प्रमाणात आढळतं तसंच हे कॉमनली डायबिटीस पेशंटमध्ये पण तेवढ्याच प्रमाणात कम्पॅरेटिव्हली कधी थोड्याफार प्रमाणात जास्त प्रमाणात पण आढळतं. तर अशा पेशंटला आपल्याला शारीरिक किंवा बाकी फिजिकल मॅनेजमेंट सोबत मानसिक आरोग्य पण त्यांचं व्यवस्थित ठेवणं गरजेचं राहतं. कारण अशामुळे पेशंटना बऱ्याचदा इन्सुलिन डोजेस मिस करणं किंवा मग अँझायटीमुळे किंवा मग डिप्रेशनमुळे कधी अति प्रमाणात पण सेवन करणं मेडिकेशन्स असे पण केसेस असतात. तर त्यासाठी आपल्याला पुरेशी झोप, त्याच्यानंतर मेडिटेशन किंवा बाकी पण काउन्सिलिंगची वगैरे गरज भासल्यास त्याचा पण आपण मदत घेऊ शकतो, जेणेकरून मानसिक आरोग्य व्यवस्थित राहील. अगदीच. आपण आज प्रामुख्याने कामाच्या ठिकाणी आपण मधुमेहाचं कसं व्यवस्थापन करू शकतो, त्या अनुषंगाने आपण कशी काळजी घ्यायला हवी याविषयी चर्चा करतोय. डॉक्टर मनोज कुमार, आपण काय सांगाल की आपण कोणतं असं मार्गदर्शन कराल की ज्याच्यामुळे आपण व्यवस्थितरित्या मधुमेहामध्ये काळजी घेऊ शकतो आपल्या नोकरीच्या ठिकाणी? मधुमेह असलेल्या व्यक्तीने आरोग्य जपण्यासाठी आरोग्याचे व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे असते. आपल्या कामाच्या स्वरूपाशी मिळेल असं आहार व औषधांचा प्लॅन आपल्या डॉक्टरांकडून बनवून घेणं खूप महत्वाचं असतं. सोबतच हा जो प्लॅन बनवलाय त्याचं नित्य नियमाने पालन करणं खूप महत्वाचे असते. आहार पौष्टिक पाहिजे, सोबतच सकस आहार पाहिजे, सोबतच त्या आहारामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त हवे, सोबतच कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी हवे. सोबत पाण्याचा जो वापर आहे तो दिवसातनं साधारणतः 2.5 ते 3 लिटर प्रमाणात करावा. सोबत प्रत्येक काम करताना 1 ते 2 तासाच्या अंतराने 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक घेऊन चालून घेणे किंवा थोडं स्ट्रेचिंग करून घेणं हे सुद्धा खूप महत्वाचे आहे. आणि आता सरांनी जसं सांगितलं की मेंटल हेल्थ ठेवण्यासाठी थोड्या प्रमाणात ध्यान किंवा मेडिटेशन करणे किंवा दीर्घ श्वासाचे व्यायाम केल्यास बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट मिळू शकते. आणखी एक महत्वाचं की जे कर्मचारी त्यांच्याशी व्यवस्थित संवाद साधणं खूप महत्वाचं आहे. अशा गोष्टी करून आपल्या कामाच्या ठिकाणी आपण व्यवस्थित व्यवस्थापन करू शकतो. अगदीच, अगदीच. खरं तर असं तज्ज्ञांकडून वारंवार सांगितलं जातं की मधुमेह हा असा आजार आहे की ज्याच्यामध्ये केवळ आपण औषधोपचार करणं हे पुष्कळ नाहीये, तर त्याचबरोबर आपण आपल्या जीवनशैलीत सुद्धा काही चांगल्या सवयी लावायला हव्या. आपण आपली झोप वेळेवर झाली पाहिजे, व्यायाम, अन्नपदार्थ या सगळ्या गोष्टी आहेतच. डॉक्टर प्राची, आपण याविषयी आम्हाला मार्गदर्शन करावं. हो, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण कॉमनली लोकांचा प्रश्न असतो की मला लठ्ठपणा आहे, माझ्या फॅमिलीमध्ये डायबिटीज आहे, माझा कोलेस्ट्रॉल, बीपी वाढलेला आहे, तर मला पुढे जाऊन डायबिटीज होऊ शकते का?
किंवा मला ऑलरेडी डायबिटीस असेल तर माझी शुगर चे गोळ्या कमी होऊ शकतात का, इन्सुलिन कमी होऊ शकते का, माझे गोळ्या बंद होऊ शकतात का. तर हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे हो, आपण नक्की डायबिटीस टाळू शकतो किंवा डायबिटीसचे गोळ्या वगैरे कमी करू शकतो. पण हे कसं पॉसिबल आहे, तर ह्याचं उत्तर आहे की आपण जेवढं आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवलं, जेवढं आपण वजन कमी केलं, तेवढं आपण डायबिटीसचा रिस्क आपला कमी करू शकतो. स्पेशली ज्यांना फॅमिलीमध्ये डायबिटीस असेल, लठ्ठपणा असेल, ज्यांना बीपी, कोलेस्ट्रॉल हाय असेल, तर त्यांनी नक्की त्यांचं वजन कमी केलं तर त्यांना डायबिटीसचा रिस्क कमी होऊ शकतो. रिसर्चमध्ये दाखवलेलं आहे की जर आपण आपला वजन 5 ते 7% वजन कमी केलं तर आपला पुढे जाऊन डायबिटीसचा रिस्क 50% कमी होऊ शकतो. आणि जर त्यापेक्षा जास्त 10 ते 15% आपण वजन कमी केलं तर आपण आपले गोळ्या डायबिटीसचे कमी करू शकतो किंवा एखाद्या वेळेस बंद पण होऊ शकतात गोळ्या. पण ह्यासाठी आपल्याला वजन खूप नियंत्रित ठेवायला पाहिजे. त्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल, नियंत्रित आहार, वेळेवर आहार, संतुलित आहार, नियमित व्यायाम हे सगळे खूप महत्वाचे डायबिटीस ट्रीटमेंटचे खूप महत्वाचे स्तंभ आहे. तर हे आपल्याला नक्की जीवनशैलीने मदत होते. होय, खरं तर मधुमेहावर मात करायची असेल तर जसं वेळच्या वेळी आपण औषधोपचार घ्यायला हवे, त्याचप्रमाणे आपण वेळच्या वेळी तपासणी करणं सुद्धा आवश्यक असेल. मग त्याच्यासाठी कामाच्या ठिकाणी सुट्टी घ्यावी लागत असेल. मग याचा परिणाम कामावर होतो का, डॉक्टर अभिजित? तुम्ही बरोबर बोललात मॅडम. बरेचदा डायबिटीजमुळे म्हणजे रुग्णांना अपॉइंटमेंटसाठी किंवा हॉस्पिटल ऍडमिशनसाठी पण कामावरून सुट्टी घ्यावी लागते. ही तर म्हणजे रेग्युलर स्वरूपाची झाली, पण तरी पण जे काही अक्यूट कॉम्प्लिकेशन्स किंवा आपण जे इमर्जन्सी सिच्युएशन्स आहेत, जसे हायपोग्लायसेमिया किंवा सिव्हिअर श्वसनाचे इन्फेक्शन्स किंवा लघवीचे इन्फेक्शन्स, UTI कॉमन्स असतात, त्याच्यामुळे पण IV अँटीबायोटिक्ससाठी ऍडमिशन्स लागू शकतात. सोबत कामावर हजर राहून सुद्धा त्यांच्या उत्पादकतेवर म्हणजे प्रोडक्टिव्हिटीवर परिणाम होतो. कारण डायबिटीस पेशंट जर कंट्रोल नसतील तर त्यांना वारंवार थकवा किंवा कॉन्सन्ट्रेशन डिफिकल्टीज राहू शकतात, ज्याचा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्यांच्या परफॉर्मन्स किंवा कामावर परिणाम होतो. खरं तर मधुमेह टाळण्यासाठी आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो, पण त्याचबरोबर आपण जागरूकता सुद्धा करू शकतो. ही जागरूकता पसरवण्यासाठी ऑफिसेसमध्ये किंवा इतर कामाच्या ठिकाणी आपण कोणकोणते उपक्रम राबवू शकतो, डॉक्टर मनोज कुमार? खरंच जिथे व्यक्ती काम करतो त्या ठिकाणी जर पाहिलं तर तो व्यक्ती साधारणतः आपलं अर्ध आयुष्य काढत असतो. तर ही एक संधी आहे की त्या ठिकाणी आपण आरोग्य शिबिर कंडक्ट करून किंवा तिथं कार्यरत करून लवकर आपण निदान करून पेशंटला आपण आरोग्यदायी आयुष्य देऊ शकतो. यात जे सर्वात महत्वाचं आहे की रुटीन चेकअप करून घेणं. जसं आरोग्यदायी हेल्थ चेकअप असतात, त्याच्यामध्ये आपण शुगर चेक करून इव्हन वेगवेगळे थायरॉइडचे पॅरामीटर चेक करून आपण अर्ली निदान करून किंवा लवकर निदान करून ती कंडिशन आहे की नाही कन्फर्म करू शकतो. सोबतच वर्षातनं एकदा तरी आपण तज्ज्ञ डॉक्टरांना बोलून आपल्या एम्प्लॉईला आरोग्याबद्दल आणि चांगल्या आहाराबद्दल आणि चांगल्या आरोग्यविषयक सवयींबद्दल हे समुपदेशन केलं गेलं पाहिजे त्या ठिकाणी. सोबतच आहाराबद्दल जी आपण म्हणतो की अनअवेअरनेस खूप आहे, की आहाराबद्दल आपण अवेअरनेस क्रिएट करून कुठल्या प्रकारचा आहार घेतला गेला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा जी धावपळीची जी आपली जीवनशैली झाली त्याच्यात कामाच्या ठिकाणी अशा गोष्टी आणल्या जातात की त्याच्याने एक्स्ट्रा कॅलरी मिळतात आणि त्याच्यातनंच ओबेसिटीचं प्रमाण बऱ्यापैकी वाढतं. म्हणूनच आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन अँटी ओबेसिटी मेडिसिन सुद्धा घेऊ शकतो. सोबतच त्या ठिकाणी व्यायामाचे काही जागा करता आली त्या ठिकाणी रेग्युलर व्यायाम करून इन बिटवीन 1 to 5 मिनिटासाठी पेशंट जेव्हा ब्रेक घेतो त्यावेळेस ऍटलिस्ट वॉकिंग किंवा स्ट्रेचिंग करून सुद्धा इम्प्रुव्हमेंट येऊ शकते आणि इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. आणि आणखी एक जे महत्वाचा मुद्दा की जे वाईट सवय जसं सिगरेट स्मोकिंग, तंबाखू सेवन, अल्कोहोल या गोष्टींपासून दूर राहणे खूप महत्वाचे. तसं ओव्हरऑल एक व्यवस्थित वातावरण निर्माण करून आपण हेल्दी लाईफस्टाईल जगू शकतो.
खरं तर मधुमेहावर मात करण्यासाठी किंवा मधुमेहाचं अगदी व्यवस्थित व्यवस्थापन करण्यासाठी केवळ त्या एकट्या व्यक्तीचा वाटा नसतो त्यामध्ये, तर त्याचबरोबर तिच्या कुटुंबियांचं, तिच्या मित्रपरिवाराचा पाठिंबा सुद्धा फार महत्वाचा असतो. आणि तसंच आज आपण हा विषय निवडलाय म्हणून हा प्रश्न विचारते की ज्या व्यक्तीला मधुमेह असतो, जी व्यक्ती मधुमेहाशी झुंज देते, तिला तिच्या सहकाऱ्यांचा, ऑफिसच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळणं किती आवश्यक असतं? डॉक्टर प्राची? नक्की. डायबिटीज पेशंटनी नेहमी त्यांच्या सहकाऱ्यांना, त्यांच्या बॉस, मॅनेजरना त्यांना डायबिटीज आहे हे नेहमी इन्फॉर्म करायला पाहिजे. ज्याने त्यांचा कामावर मदत होईल. जसं की त्यांना फ्लेक्झिबल टायमिंग देता येते, त्यांना वेळेवर जेवण, आहार, वेळेवर इन्सुलिन चेक, शुगर चेक करायची सुविधा देऊ शकतो आपण. त्यांना ग्लुकोमीटर कॅरी करावं लागतं, कधी कधी फ्रीज लागतं इन्सुलिन ठेवायला. तर हे सगळे सोय त्यांना द्यायला पाहिजे. पेशंटना कधी कधी डायबिटीज पेशंटना इमर्जन्सी सिच्युएशन पण डेव्हलप होऊ शकतात, जसं की शुगर कमी होणं, हायपोग्लायसिमिया. तर जर त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये, मॅनेजरमध्ये डायबिटीज बद्दल जागरूकता असेल, तर त्यांना माहिती असेल की शुगर लो होण्याचे काय काय इशारे असतात, लक्षण असतात, जसं की थरथर कापणे, डोकंदुखी, चिडचिड होणे, घाम सुटणं, तीव्र भूक लागणं, हे सगळे शुगर लो होण्याचे लक्षण आहे. तर जर सहकाऱ्यांना याची माहिती असेल, त्यांना जर ग्लुकोमीटरने शुगर चेक करता आलं असेल, तर ते हे इमर्जन्सी सिच्युएशन हँडल करू शकता, वेळेवर त्यांना मदत करू शकता. आणि ह्या सगळ्या मदतीने पेशंटची शुगर चांगली कंट्रोल राहते, पेशंटचा मानसिक तणाव कमी होतो, त्यांना व्यवस्थित सपोर्ट मिळतो कामावर, आणि कामावर एक सकारात्मक वातावरण तयार होतं. आता आलेलो आहोत आपण या चर्चेच्या समारोपाकडे. सर्व तज्ज्ञ डॉक्टरांचे खूप खूप मनापासून आभार. आपण या चर्चेत सहभागी झालात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, लक्षात घ्या, मधुमेह म्हणजे घाबरण्यासारखं काही नाहीये, तर तो समजून घेऊन त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. आतापासून आपण सर्वजण आरोग्याच्या संकेतांकडे लक्ष देऊया, जागरूकता पसरवूया, स्वतःसाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी असं वातावरण आपण निर्माण करूया. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.